हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं डॉली ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता वाजले आहेत 1 वाजले आहे आणि माझं काम लवकर झालं होतं। 12 पर्यंत माझं सगळं काम झालं होतं आणि मी कालच्या सोमवार बाजारामधून भाज्या आणल्या होत्या, त्या मी सगळ्या निवडून ठेवल्या। म्हणजे कोथिंबीर आणि मेथीची भाजी माझी निवडायची राहिली आहे, पण गवार मिरच्या वगैरे मी त्या सगळं नीट व्यवस्थित ठेवल्या आहेत निवडून वगैरे। तर मला आता फक्त कोथिंबीर आणि मेथीची भाजी निवडायची आहे। तर आता मी ते नियांश आल्यानंतर निवडणार आहे आणि माझं सगळं काम वगैरे झालेलं आहे। तर कालच्या मी ज्या भाज्या आणल्या होत्या त्या मी तुम्हालाही दाखवणार होते, पण मग मी त्या सगळ्या भरून ठेवल्या। तर मग आता मी बसले थोडा वेळ आणि नियांशची वाट बघतेय आणि त्याची माझी कालचे जे ब्लॉग राहिले होते बघायचे ते मी बघितले, कारण की आता लवकर उठल्यामुळे मग काम पण लवकर होतं। तर मग काय करायचं आणि काही नाही। तर मग आणि इथे लुसी बसली, लिचू बघ इथे बघ, इथे बघ। तर कालपासून लुसीला काय होतंय ते माहित नाही, पण तिचे असे डोळे वगैरे सुजताय, काय समजत नाही आणि नंतर सूज आपोआप उतरते, पण मग काय होतंय तिला ते कळत नाहीये। पूर्ण चेहरा नाही तुझं, तिचं तोंड पूर्ण नाही सुजत, पण असे डोळे बारीक बारीक होत आहे आणि मग ती सारखी पंजाने असं हात मारते त्याला। तर मग काय होतं ते काही समजत नाहीये। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ऑनलाईन माझे ते हे जे ट्री आहे आणलेलं, मी वणीवरून आणलं होतं, त्याच्यासाठी मी ऑनलाईन कुंड्या मागवल्या होत्या, प्लांटर मागवले होते। तर त्याची आज डिलिव्हरी होती 23 तारखेला, तर ते आलेले आहे। तर ते आज डिलिव्हर झाले आहेत, पण मी ते अनबॉक्सिंग केलेलं नाही आहे आणि बघितलं सुद्धा नाही आहे ओपन करून, कारण की नियांशला असं काही अनबॉक्स करायचं जे असतात वस्तू, त्याला ते अनबॉक्स करायला खूप आवडतं। अशा काही गोष्टी आणल्यावर त्याला ते अनबॉक्स करायला मजा येते, म्हणून मग मी काही ते केलेलं नाही आहे, अनबॉक्स त्याच्यासाठी करायला ठेवलं आहे। तर मग तो आल्याच्या नंतर जेवण वगैरे करून मग मी त्याला ते अनबॉक्स करायला सांगणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे की त्या कशा आहेत। तर मग बघूयात आता कशा निघतं, त्या काही तुटल्या वगैरे काही नाही पाहिजे, चांगलं पाहिजे। तर मला आवडलं होतं, मी असंच बघत होते, तर म्हणून मग मी त्या आणल्या आणि बाहेर असं म्हणजे कधी मिळत सुद्धा नाही। मी 2 नर्सरीमध्ये जाऊन बघून आले होते, तर तिथे अशा नव्हत्या, तर मला या वेगळ्या वाटल्या, म्हणजे घरात छान वाटतील अशा हिशोबाने मग मी त्या ऑर्डर केल्या आहेत। तर मी नियांश आल्यानंतर त्या तुम्हालाही दाखवणार आहे। तर मग चला आता मी थोडा वेळ बसते आणि मग नियांश आल्यावर त्याला जेवण वगैरे करून झाल्यावर मी त्याला अनबॉक्सिंग करायला सांगणार आहे। गाइस हॅलो, आता मी स्कूल वरून आलोय, आता मी जेवण, मग थोडा फोन बघल, मग झोपल। तर आता नियांश आलेला आहे आणि मी त्याच्यासाठी त्याला टिफिनला मी आज बटाट्याची भाजी बनवून दिली होती। बोलू का मी काय बोललो होतं माहिती आहे? थांब नंतर सांग, पहिले मी 2 मिनिटं बोलते। तर त्याला मी आज टिफिनला दिली होती बटाट्याची भाजी, तर तो बोलला होता की मम्मा मला दुपारी हेच दे आणि त्याच्यासोबत पुरी बनव। तर मग मी आता त्याच्यासाठी बनवली आहे पुरी आणि माझ्यासाठी पण बनवलेली आहे। तर आता आम्ही जेवण करणार आहे। आम्ही आता हे करणार आहे, काय म्हणतात त्याला, नाही आता आधी तू जेवण कर ना। हो ठीक आहे। आणि मी अशाच पुऱ्या बनवल्या आहेत। गाइस मी आहे ना, आता तुम्हाला जेवण झाल्यावर अनबॉक्सिंग करून दाखवल, ठीक आहे? इथं ठेवलंय आता तुम्हाला। तर आता मी अशाच पुऱ्या बनवल्या आहेत, झटपट होतात अशा। तर मग आता आम्ही जेवण करतो आणि मग मी तुम्हाला ते दाखवते जे माझं पार्सल आलंय आणि मग बोलते। तर गाईज आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्हाला झोपायचं पण आहे, नियांशला झोपायचं पण आहे। आता 3:30 वाजलेले आहे। तर पण तो आधी बोलतोय की मम्मा आधी आपण अनबॉक्सिंग करू। मी त्याला बोलले होते की आपण उठल्यावरती करू, पण तो बोलतो की नाही आधी अनबॉक्सिंग करू आणि मग मी झोपतो। तर मग चला आता आम्ही अनबॉक्सिंग करतो, तुम्हालाही दाखवते कशा आल्या आहेत कुंड्या।
थांबली सीत बघू दे. नीट उघड मम्मा. हळूच काढते. पूर्ण नको काढू ना, ते निघेल का त्याच्यातून बघ. नीट व्यवस्थित काढा, फुटली नाही पाहिजे. करू मी वरती. डॅन टॅडॅन. किती आहेत? 2 आहे ना. काढ वरती. तर हे बघा गाईज. हे काय? वाव, हे पण काय छोटं काय मिळाले? काय हे? कप्पे वाटतं. कुंडीच आहे वाटतं ती पण. हो, छोटी. तर हे 2 मागवले होते मी प्लांटर्स. तुम्ही बघू शकता. नको. तुम्ही बघू शकता. नको, खाली ठेव बरं. कुठपर्यंत आहे बघू आपण. हे बघा गाईस. आणि ती छोटी त्याच्या सोबत आली आहे वाटतं. कुंडीच आहे वाटतं ती पण. आणि हे 2 प्लांटर मी मागवले मी. तर छान आहे. मला याच्यासाठी मला असं वाटतंय, कारण की ह्याच्यामध्ये हे जे इथे ट्री ठेवलंय मी ते नको लावायला ह्याच्यामध्ये. याच्यासाठी मी दुसरं असं जास्त फुललेलं ट्री घेऊन लावावं असं मला वाटतंय त्याच्यामध्ये. आणि त्या व्हाईट याच्यामध्ये. आणि हे जे इथे ट्री आहे मी आणलेलं, त्याच्यासाठी मी एक दुसरी कुंडी घ्यावं असं मला वाटतंय. छोटी अशी बसकी कुंडी असते. फोडतो का? तर त्याच्यासाठी मला दुसरी कुंडी घ्यावी असं वाटतंय, बसकी थोडीशी. तर मी बघते आता कसं होतं ते. आणि मग तुम्हाला तर मी सांगणारच आहे काय करते आणि काय नाही. हटकून करतोय का? मग ठेवते. केलं अनबॉक्सिंग. चला आता. आणि ठेवते त्याच्यामध्ये. एकत्र ठेवी. खाऊन घेते माहिती ना. आणि आता मी कसं करणार आहे मग मी तुम्हाला दाखवणारच आहे. पेपरमध्ये ठेव मग, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. तर मग त्या झाडासाठी मला असं वाटतं, की आपण अशी थोडीशी बसकी कुंडी छान वाटेल तिथे ठेवण्यासाठी. आणि जे हे मी ठेवलेले आहे, आणलेले आहे नवीन, ते मला असं वाटतं की त्याच्यासाठी आपण दुसरे नवीन झाडं आणूयात. कारण की ते असे थोडेसे लांबट आहे आणि त्याच्यामध्ये असे जास्त असे फुललेले असे मस्त छान वाटतील. व्हाईट कलरमध्ये असे ग्रीन छान वाटतील. माझ्या नजरेमध्ये आहे 1-2 असे ट्री प्लांटर. मी तसे बघून आले आहे प्लांट. तर बघते आता कसं काय होईल काय नाही. त्याच्यासाठी मला माती पण लागेल. तर आता मी बघणार आहे की मग कुठले झाडं छान वाटतील त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी कुठली कुंडी छान वाटते. तसं मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि सांगणारच आहे. पण मग आता बघूयात आपण कसं कोणत्या ह्याच्यामध्ये प्लांट आपण करू. तर चला मग आता आमचं झालेलं आहे. आणि आता 3:45 वाजत आले आणि यांच्याला थोडा वेळ झोपवते, 1-1.5 तास. आणि मग नंतर मग संध्याकाळी मी पण थोड्या वेळ आराम करते. सकाळीच उठल्यामुळं मग थोडंसं दमायला होतो. तर चला मग मी पण झोपते आणि नियांशला पण झोपवते. भेटू आपण थोड्या वेळात. अगं माझं पिल्लू किती गुणाचं आहे का. सगळं छान केलं. अरे रे देवा, सगळं पाडलं. लुसी ठेव मम्मा नीट. असं नको ना मग, ते परत नाही घेत ना. छान आल्या ना. तर तुम्हाला कशा वाटल्या गाईज ह्या कुंड्या. आणि अशा मी 2-3 नर्सरीमध्ये बघितल्या होत्या, पण मला काही मिळालंच नाही, दिसल्याच नाही अशा. तर मग मी झाडं बघून आले आहे पण. आणि दुसऱ्या मिरच्या असतात त्या पण मी बघितल्या आहे, पण त्या खूप जड होत्या आणि त्याच्यामध्ये माती टाकून मग त्या अजून जास्त जड होतील. म्हणून मग मी ह्या प्लास्टिकच्या ह्या तर आधीच ऑर्डर केलेल्या होत्या. मी फक्त बघून आले होते की
अशा मिळतात की नाही, आणि जर मिळाले असते तर मग मी ही ऑर्डर कॅन्सल केली असती, पण मला मिळालंच नाही. आणि अशा सहसा बहुतेक वेळा अशा आपल्याला मिळत पण नाही, जास्त करून क्वचित ठिकाणी असतात, पण मग मी तेवढं काय एक्सप्लोर नाही केलं. गाईस तुम्हाला काहीतरी बोलू का? मी स्कूल मध्ये आम्हाला एक मराठी सॉन्ग बोललं होतं. मी काय बोललं माहितीये? मी बोललो गुलाबी साडी आणि लाल लाल लाल. आणि इंग्लिश हिंदी मधून काय बोललो होतं मम्मा? सांगितलं ना तुला? मला नाही आठवत आता काय होतं. काय होतं आठवण ना. जाऊ दे आता, नंतर आठवल्यावर सांग. उद्या तुम्हाला संध्याकाळी बोलेल. ठीक आहे, चला तर मग आता बघूया आता झाडांचं आणि कुंड्यांचं कसं काय होतं, मी कुठल्या घेते आणि कुठले झाड त्याच्यामध्ये लावते तुम्हाला पण नक्की दाखवते. आणि मी पहिला विचार करते, बघते आणि मग तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, दाखवणार आहे. तर चला मग भेटूत आपण थोड्या वेळाने. नियांशला भेटवते आणि मग बघूया. तर हॅलो गाईस, तर आता दुपारी आम्ही झोपलो आणि मग त्यानंतर उठलो 6 वाजेला. मी तर 5:30 5:15 पर्यंत उठले होते. नियांश उशिरा उठला आणि नियांश 2 पर्यंत निकलेश पण आला होता. त्याच्यानंतर मग आम्ही नियांशला उठून चहा पिलो. चहा पिऊन नंतर मग आज तर काय स्वयंपाकाला सुट्टीच होती, तर निकलेश बोलला की आपण आज चायनीज घेऊन येऊ. त्याच्यामुळं मग घरी काय बनवलं नाही. तर अजून मला लुसीला भात बनवायचा आहे, पण तो आता मी आल्यानंतर बनवणार आहे. आणि आता मी चालले आहे पार्सल घ्यायला. तर आम्ही तिघही चाललो आहे. आणि नियांशला आज मसाला दूध पण प्यायचं आहे. तो गाड्यावरचं दूध आमच्या इथं नाशिकमध्ये ते मिळतं गाड्यावरती, म्हणून तो गाड्यावरचं दूध. मग हो, गाड्यावरचं दूध. तर आम्ही चाललोय आता वाजलेत 9 वाजलेत. तर आता आम्ही जातो, पार्सल घेऊन येतो. मग आल्यावर मी दुसरीसाठी भात टाकते, त्याच्यानंतर मग आम्ही जेवू. तर उठल्यानंतर माझं थोडंफार काम राहिलं होतं, भाज्या वगैरे निवडायच्या होत्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, मेथीची भाजी, कोथिंबीर निवडायची होती. तर मग मी त्या निवडत बसले, म्हणून ते व्लॉग घेता आला नाही. TV पण चालू होता आणि यांचा फोन चालू होता, त्याच्यामुळे मग मला व्लॉग घेता आला नाही आणि मग काय बोलताही आलं नाही त्याच्यामध्ये. आणि आज स्वयंपाक नव्हता, म्हणून मग मी काय तेच कामं केले. यांचे स्कूल युनिफॉर्म आणि मी टॉवेल वगैरे भिजवले होते दुपारी धुण्यासाठी, तर मग ते मी धुवून टाकले. असे राहिलेले पेंडिंग कामं मी केली. तर मग आता माझं सगळं झाले, भाजी वगैरे निवडून झाली आहे, तरी कोथिंबीर निवडायचीच राहिली आहे. तर मग आता ती मी उद्याच निवडणार आहे, किंवा मग आल्यावर वेळ भेटला तर मी ते निवडेल. तर चला आता मी जाते आणि मग आल्यावर बोलते. तर इथे आम्ही पार्सल घेऊन आलो होतो. ॲक्च्युली व्हिडिओ काढता काढताच मला एक कॉल आला होता आणि त्या कॉलवर मग निकलेश खूप वेळ बोलत होता. तर मग त्याच्यामुळे मग मला पुढचं काही क्लिप्स घेता आल्या नाही. आम्ही पहिले पार्सल घेतलं, त्याच्यानंतर मग नियांश दूध पिला मस्त मसाल्याचं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी पहिले लुसीला जेवण दिलं, कारण की मग जर आम्ही आधी जेवलो किंवा मग तिला जो हा नॉनव्हेजचा वास आला तर मग ती तिचं जेवण खात नाही. त्याच्यामुळं मग तिला पहिले जेवण दिलं. तसं तिच्याही जेवणामध्ये भातच दिलं होतं तिला मी. आणि मग नंतर आम्ही जेवायला घेतलं. आणि मी इथे चिकन हक्का नूडल्स आणि चिकन फ्राईड राईस आणलं होतं. हे हाफच आहे, कारण की हे आम्हाला इनफ आहे दोघांसाठी. नियांश तर काय खात नाही, हे आमच्या दोघांसाठी पुरेसं आहे. आणि दरवेळेस आम्ही हाफच आणतो आणि याच्यामधूनही आम्हाला ते उरतं, जे मी दुसऱ्या दिवशी खाते, कारण की मी अन्न हे वाया जाऊ देत नाही. तर काही असो ते मी खाते. आणि इथे आम्हाला वाढून घेत होते जेवण. नियांश दूध पिऊन आला होता, म्हणून त्याला काही जेवायचं नव्हतं. तर मी इथं आम्हाला वाढून घेतला आणि आम्ही जेवलो. आणि दरवेळेसपेक्षा यावेळेस काही एवढी टेस्ट नव्हती यातला. कधी कधी असंच होतं, कधी कधी खूप छान टेस्ट असते आणि जेव्हा आपल्याला खायची इच्छा असते तेव्हाच नेमकं टेस्ट नाही राहत. मागच्या वेळेस छान टेस्ट दिली होती, कारण की ते उभा राहून आणि निकलेशनी सांगून त्यांना बनवून घेतलं होतं की नीट सॉसेस वगैरे टाका. पण यावेळेस त्यांनी सांगून पण त्यांनी काही व्यवस्थित दिलं नाही.
तर मग इथे मी आम्हाला दोघांनाही वाढून घेतलं आहे आणि त्याच्यासोबत ह्या चटण्या देतात, ते शेजवान चटणी आणि ते नूडल्स फ्राय केलेले असतात. यावेळेस आम्ही सूप नाही आणलं, नाही तर सूप पण घेऊन येत असतो. तर यावेळेसच्या चटण्या पण काही खास नव्हत्या, आम्ही काय फक्त टेस्ट केला आणि बाकी तशाच होत्या. दरवेळेस तर एक पॅकेट तर ते फेकण्यातच जात असतं. पण घेतलं मग आम्ही जेवायला आणि आम्ही जेवलो आणि मग जेवणानंतर झोपेची तयारी केली. तर आता आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे. माझं अथरून पण टाकून झालेलं आहे आणि आता मी अंशला दूध देते. तर आता झोपेची वेळ झाली आहे, 11:30 वाजले आहे. परत उद्या सकाळी लवकर उठायचं आणि झोपण्यापर्यंत 12-12:30 होतातच झोप लागेपर्यंत. तर मग आता सगळं झाले आहे आणि आता झोपेचीच तयारी करायची आहे. तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आज काही जास्त काही व्लॉग घेता आला नाही. तर चला तर मग भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.